नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री मॅथमॅटिक्स प्लस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण डिफरन्शियल इक्वेशन हा नवीन टॉपिक सुरू करत आहोत, ठीक आहे। आणि डिफरन्शियल इक्वेशनमधील पहिलाच पॉईंट जो खूप महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला 2 मार्कला किंवा MCQला विचारला जाऊ शकतो, तो आहे ऑर्डर अँड डिग्री, ठीक आहे। मग आता जे काही इक्वेशन्स दिलेत हे कसली इक्वेशन्स आहेत? हे डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत की ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx च्या टर्म्स असतात। त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो। म्हणजे याच्यामध्ये सिंगल डेरिव्हेटिव्ह असेल, डबल डेरिव्हेटिव्ह असेल, ट्रिपल डेरिव्हेटिव्ह असेल, ठीक आहे। असं नंबर ऑफ डेरिव्हेटिव्ह टर्म्स असतात, लक्षात घ्या। मग असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह टर्म्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? डिफरन्शियल इक्वेशन म्हणतोय, ठीक आहे। मग आता हे तुम्हाला इथं 3 क्वेश्चन्स दिसत आहेत की ज्या ठिकाणी 1, 2, 3 की याचे आपल्याला काय करायचे आहेत? ऑर्डर अँड डिग्री फाइंड करायचे आहेत। मग ऑर्डर अँड डिग्री म्हणजे खूप सोपा पार्ट आहे, लक्षात घ्या। फक्त समजून घ्यायचं आहे की ऑर्डर आणि डिग्री, ठीक आहे, नक्की कशाची फाइंड करायची असते, कुठल्या याची। म्हणजे आता इथं सुद्धा बघा dy/dx आहे, इथं dy/dx आहे। मग या ठिकाणी कुणाची ऑर्डर अँड डिग्री फाइंड करणार आहे? तर बघा समजून घ्या, ऑर्डर आणि डिग्री याच्यामध्ये जर तुम्ही dy/dx म्हणलं तर आतमध्ये जो नंबर असतो ती असते ऑर्डर आणि बाहेर असते, लक्षात घ्या, नेहमी डिग्री। बाहेर काय असते? डिग्री। म्हणजे बघा आतमधला नंबर त्याला काय म्हणणार आपण? ऑर्डर, आणि बाहेरच्या नंबरला आपण काय म्हणणार आहे? डिग्री म्हणणार आहे। क्लिअर? म्हणजे आता बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथं काय असणार बघा, तर dy/dx म्हणजे d²y/dx², आणि इथं काहीच नाही ह्या ब्रॅकेटला, म्हणजे या ब्रॅकेटच्या रेस्टूला काय असणार आहे? 1, बरोबर। आता इथं जर बघितलं तर dy/dx रेस्टू 1 आहे इथं, आणि इथं ब्रॅकेट रेस्टू पण काय? 1 आहे। क्लिअर? मग आता इथं सुद्धा dy/dx आहे, इथं सुद्धा dy/dx आहे। मग आता ह्याची ऑर्डर डिग्री घेणार का ह्याची ऑर्डर डिग्री घेणार? हे कशावर डिपेंड आहे? तर लक्षात ठेवा की ज्याची ऑर्डर मोठी त्याची डिग्री घ्यायची असते, ज्याची ऑर्डर मोठी त्याची डिग्री। मग बघा ऑर्डर कशाची मोठी आहे? ऑर्डर कुठं असते सांगा? आतमध्ये असते, आणि डिग्री कुठं असते? बाहेर। मग बघा ऑर्डर ज्याची मोठी त्याची डिग्री। मग ऑर्डर कशाची मोठी आहे? तर या फंक्शनची ऑर्डर मोठी आहे ना, या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर मोठी आहे। d²y/dx², याची ऑर्डर किती आहे? 2 आहे। ह्याची ऑर्डर किती आहे? 1 आहे। मग ज्याची ऑर्डर त्याची डिग्री म्हटल्यानंतर ना याचीच ऑर्डर घेणार आणि याचीच आपण काय घेणार आहे? डिग्री घेणार आहे। मग मला सांगा ऑर्डर जर म्हटलं आपण तर ती किती येणार आहे? 2, आणि डिग्री किती येणार सांगा? 1। इथं बाहेर काहीच नाही नव्हतं ना, म्हणजे बाहेरच्या साईडला काहीच नाही, म्हणजे काय असणार आहे? डिग्री त्याची किती येणार आहे? 1। हे झालं आन्सर। एवढंच असतं, लक्षात घ्या। मग तुम्हाला हे 2 मार्कला विचारलं जाऊ शकतं किंवा MCQला जास्तीत जास्त विचारलं जाऊ शकतं की फाइंड ऑर्डर अँड डिग्री। क्लिअर? म्हणजे आता तुमच्या एक लक्षात आलं की ऑर्डर अँड डिग्री कुठं असते आणि कशी फाइंड करायची असते। पण सगळ्यात महत्त्वाचं ते इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन प्रमाणे असलं पाहिजे, ठीक आहे। आता हा क्वेश्चन झाला, तर हा क्वेश्चन जर बघा गेलात तुम्ही तर यामध्ये तुम्ही डायरेक्ट सांगू शकता का ऑर्डर अँड डिग्री? तर नाही, लक्षात घ्या। का? कारण बघा इथं क्यूब रूट दिलंय त्यांनी। क्लिअर? मग इथं क्यूब रूट आहे का? नाहीये। म्हणजे थोडक्यात काय की बघा इकडे क्यूब रूट असेल किंवा स्क्वेअर रूट असेल तर ते रूट जे असतं ते रूट कॅन्सल करावं लागतं सुरुवातीला। म्हणजे कुठलं का रूट असणार? क्यूब रूट असू देत, स्क्वेअर रूट असू देत, 5th रूट असू देत किंवा 6th रूट असू देत, कोणतंही रूट असू देत, ते पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं? कॅन्सल करावं लागतं। मग या ठिकाणी आपण काय करणार की हे क्यूब रूट कॅन्सल करणार आहे। मग क्यूब रूट कॅन्सल करण्यासाठी मला दोन्ही साईडचं काय करावं लागेल? क्यूब करावं लागेल। म्हणजे मी जर दोन्ही साईडचा क्यूब केला तर इथं काय येणार बघा? 1 + dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू d²y/dx², आणि याचा काय होणार आहे? क्यूब। कारण क्यूब रूटला क्यूब इथं कॅन्सल होणार म्हणून इथे क्यूब करत नाही, लक्षात घ्या मी, पण याचा मात्र क्यूब होणार आहे। जर तुम्ही डायरेक्ट असं म्हणला की इथं हे एक्झाम्पल बघितलं, असा जर तुम्ही विचार केला की ह्याची ऑर्डर मोठी आहे, म्हणजे आतल्या साईडला जो नंबर आहे तो मोठा आहे, त्याची डिग्री, आणि याची पण तुम्ही ऑर्डर 2 आणि डिग्री 1 घेतली तर ते चुकणार आहे एक्झाम्पल। कारण हे क्यूब रूट आपल्याला सुरुवातीला तिथे काय करायचं असतं? कॅन्सल करायचं असतं। त्यासाठी आपण काय केलं? दोन्ही साईडचा क्यूब केला। क्लिअर? मग आता हे क्यूब केल्यानंतर क्यूब रूट कॅन्सल झाल्यानंतर तुम्ही ठरवणार की आता कशाची ऑर्डर मोठी, कशाची डिग्री मोठी आहे। मग बघा ज्याची ऑर्डर मोठी त्याची डिग्री घेतो। सांगा ह्याची ऑर्डर किती आहे? 1, ह्याची ऑर्डर किती आहे? 2, म्हणजे साधी गोष्ट आहे, ह्याचीच आपण डिग्री घेणार आहे। मग बघा ह्याची ऑर्डर 2 आहे म्हणजे, आणि डिग्री किती झाली मग इथं? 3। मग आता इथं मी लिहिताना काय लिहिणार सांगा? ऑर्डर 2 आणि डिग्री किती आहे सांगा इथं? 3। ऑर्डर 2 आणि डिग्री किती सांगा? 3। हे झालं।
म्हणजे लक्षात ठेवायचं, रूट कुठलं पण असलं तरी ते पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे, कॅन्सल करावं लागणार आहे. आता हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन डायरेक्ट सोडवायचा नाही, लक्षात घ्या. म्हणजे आता हे कसं आहे बघा, dy/dx खाली आहे ना, ठीक आहे. मग पहिल्यांदा तुम्हाला काय केलं पाहिजे की हे सिम्प्लिफाय केलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला ऑर्डर डिग्री फाइंड करावी लागणार आहे. मग आता हे सिम्प्लिफाय कसं करायचं तर समजून घ्या. dy/dx डिनॉमिनेटरमध्ये आहे ना, मग हे कॅन्सल करण्यासाठी मी काय करणार की हे अपॉन dy/dx मी याला मल्टिप्लाय करणार. मग dy/dx इंटू dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे. म्हणजे बघा इथं काय होणार आहे, dy/dx इंटू dy/dx येणार इथं खालचं वर आल्यानंतर इक्वल्स टू 2 sin x प्लस 3. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार आहे dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 2 sin x प्लस 3 येणार. आता कुठं दुसरीकडे dy/dx आहे का, नाहीये, कारण इथं होतं बघा, इथं dy/dx होतं, इथं dy/dx होतं. मग कंपॅरिझन आपल्याला करायला लागलं, बघायला लागलं की नक्की ऑर्डर डिग्री कशाची मोठी आहे, ऑर्डर कशाची मोठी आहे. इथं सुद्धा बघा, इथं पण dy/dx होतं, इथं पण dy/dx होतं. त्यामुळे आपल्याला चेक करायला लागलं की कुठल्या dy/dx ची ऑर्डर मोठी आहे, मग त्याची डिग्री घ्यावी लागते आपल्याला. पण इथं काय सांगा, एकच dy/dx आहे, मग त्याचीच ऑर्डर आणि त्याची डिग्री असणार आहे. मग मला सांगा, आतमध्ये काहीच नंबर नाही, म्हणजे याची ऑर्डर किती येणार आहे 1, आणि बाहेर कोणता नंबर आहे 2, म्हणजे याची डिग्री किती येणार सांगा 2 येणार आहे. म्हणजे याची ऑर्डर झाली 1 आणि डिग्री किती झाली सांगा 2 झाली. हे लक्षात आलं. मग आता हे तिन्ही एक्झाम्पल जरा व्यवस्थित लिहून घ्या, यानंतर अजून 3 एक्झाम्पल आपण बघूयात. आता पुढचे एक्झाम्पल बघा कसे आहेत. पुढचे एक्झाम्पल असं आहे की एक्झाम्पल नंबर 4, d²y/dx² प्लस dy/dx प्लस x इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ काय दिले सांगा त्यांनी की 1 प्लस d³y/dx³. मी तुम्हाला काय सांगितलं आहे की जर स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट असेल, सिक्स्थ रूट असेल, कुठलंही रूट असू द्यात, पहिल्यांदा काय करायचं तर तेवढी पॉवर आपण घेणार आहे. आता स्क्वेअर रूट आहे तर आपण स्क्वेअर करणार आहे, सिक्स्थ रूट असेल तर सिक्स्थ पॉवर करणार आपण दोन्ही साईडला. ठीक आहे, मग आता इथं काय करणार आपण तर स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी पहिल्यांदा आपण काय करणार आहे, स्क्वेअर करणार दोन्ही साईडचा. मग तुम्ही इथे लिहू शकता स्क्वेअरिंग बोथ साईड. ठीक आहे, स्क्वेअरिंग बोथ साईड. मग स्क्वेअरिंग बोथ साईड लिहिल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे बघा बरं इथं, तर तुम्हाला असं मिळणार आहे की d²y/dx² प्लस dy/dx प्लस x बरोबर हे आणि यांचा ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे. स्क्वेअरिंग बोथ साईड म्हणजे ह्या पूर्ण टर्मचा स्क्वेअर होणार आणि इक्वल्स टू 1 प्लस d³y/dx³ येणार इथं. क्लिअर, ओके. मग आता आपण काय बघतो तर dy/dx च्या नंबर ऑफ टर्म्स असतील तर त्यातली कुठली dy/dx ची टर्म घ्यायची आणि त्याची कोणती ऑर्डर आणि डिग्री घ्यायची हे आपण कसं ठरवतो तर ज्याची ऑर्डर मोठी त्याची डिग्री. मग बघा याची ऑर्डर किती आहे 2 आहे, ओके. याची ऑर्डर किती आहे 1 आहे, ओके. याची ऑर्डर किती आहे 3 आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे, ह्याची ऑर्डर 3 आहे म्हणजे ह्या सगळ्यांपेक्षा 3 ही मोठा नंबर आहे. मग जर ह्याची ऑर्डर 3 असेल तर डिग्री पण तुम्ही याचीच घेणार 1, बरोबर. मग मी असं लिहितो आता, ऑर्डर किती आहे सांगा इथं 3 आहे आणि डिग्री किती आहे सांगा इथं 1 आहे. ओडी आतमध्ये ऑर्डर असणार आहे, डिग्री बाहेर असणार, लक्षात घ्या. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. आता यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 बघितलं तुमच्या लक्षात येणार आहे भावांनो, कशाची ऑर्डर घ्यायची आणि कशाची डिग्री. बघा ऑर्डर म्हणजे ऑर्डर कशाची मोठी आहे, याचीच ऑर्डर मोठी आहे ना, कारण बघा ह्याची ऑर्डर किती आहे 1 आणि याची ऑर्डर किती आहे 2. म्हणजे इथं ऑर्डर आणि डिग्री किती येणार बघा, ऑर्डर येणार आहे 2 आणि डिग्री किती येणार आहे 1 येणार आहे. क्लिअर. आता इथं जर बघितलं तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की y आणि त्या y हे फंक्शन आहे की ज्याचं डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करतोय आणि डेरिव्हेटिव्ह y चं जर फाइंड केलं तर आपण dy/dx लिहितो किंवा सिंगल डेरिव्हेटिव्ह असेल तर y डॅश करतो आपण. म्हणजे बघा जेवढे डॅश असणार आहेत तेवढे टाइम्स डेरिव्हेटिव्ह असणार. आता इथं त्यांनी काय केलंय, y चा किती वेळा डॅश केलाय 1 2 3, बरोबर का. म्हणजे इथं काय सांगा 3 टाइम्स डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हे ट्रिपल डेरिव्हेटिव्ह झालं, म्हणजे हे d³y/dx³ झालंय ह्याचा अर्थ. ठीक आहे, याचा अर्थ काय d²y/dx², याचा अर्थ dy/dx आणि याचा अर्थ काय सांगा फक्त y. क्लिअर. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आतला जो नंबर आहे त्याला आपण म्हणतो ऑर्डर आणि आतमध्ये हायेस्ट ऑर्डर कुणाची आहे तर हायेस्ट ऑर्डर बघायला गेला तर याचीच हायेस्ट ऑर्डर आहे. का, कारण याचाच अर्थ काय होतो, याचाच अर्थ होतो d³y/dx³, बरोबर. आणि इथं ब्रॅकेटचा काय नंतर स्क्वेअर आहे, म्हणजे याची ऑर्डर किती येणार आहे
3 येणार आहे. म्हणजे बघा ऑर्डर याची किती आली 3 आणि डिग्री किती येणार बाळांनो बाहेरची 2 येणार आहे. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, ओके. आता 7वा प्रश्न. 7व्या प्रश्नामध्ये काय बघा, इथं 3/2 दिलंय. आता एक समजून घ्या, 3/2 म्हणजे थोडक्यात काय की इथं 1/2 आलं ना, आणि 1/2 म्हणजे असतं स्क्वेअर रूट. मग लक्षात ठेवा हे स्क्वेअर रूट नको आहे आपल्याला, मग आपल्याला दोन्ही साईडचा करावा लागेल स्क्वेअर. मग मी काय करणार, या साईडचा पण स्क्वेअर करणार, या साईडचा पण स्क्वेअर करणार. या साईडचा स्क्वेअर केला की स्क्वेअर रूट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग होणार काय इथं बघा, तर इथं असं होणार आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड म्हणा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड म्हटलं तर काय होणार सांगा, d⁴y d⁴y अपॉन dx⁴ ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल्स टू 1 प्लस dy/dx चा ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथं ब्रॅकेटचा काय सांगा क्यूब. जर तुम्ही हे नीट बघितलं तर समजून घ्या की इथं आपण पहिल्यांदा चेक करायची ऑर्डर. सांगा ह्याची ऑर्डर किती आहे 4, ह्याची ऑर्डर किती आहे 1, म्हणजे हायेस्ट ऑर्डर ह्याचीच झाली. मग ह्याचीच ऑर्डर आणि ह्याची डिग्री म्हणजे ऑर्डर झाली 4 आणि डिग्री किती झाली सांगा 2 झाली. क्लिअर? आणि या टाईपचे क्वेश्चन जे आहेत, म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला लागला किंवा हा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागला, ठीक आहे, या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बी सेक्शनमध्ये येणार आहेत 2 मार्कसाठी. आणि जर आले या टाईपचे क्वेश्चन तर हे MCQ साठी येणार आहेत, लक्षात घ्या. आता हे पण MCQ साठी येऊ शकतात, असं काय नाही MCQ ला येणार नाहीत. पण हा ज्या क्वेश्चनमध्ये सिम्प्लिफिकेशन आहे ते क्वेश्चन्स कशासाठी येणार आहेत सांगा, तर बी सेक्शनमध्ये येऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे आता हा पण क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. ओके, आता त्यानंतर हा प्रश्न बघा. आता हे 2 क्वेश्चन्स आहेत ना, ते खूप महत्त्वाचे आहेत. का? कारण समजून घ्या, या टाईपच्या क्वेश्चनमध्ये की ज्याच्यामध्ये कॉसचा अँगलच dy/dx दिलाय, किंवा या टाईपच्या क्वेश्चनमध्ये की जिथं e⁻⁴ लाच dy/dx दिले, त्या ठिकाणी डिग्री आपल्याला नॉट डिफाईन मिळते, सांगू शकत नाही तिथली डिग्री आपण. आणि हे दोन्ही पण क्वेश्चन्स जरा व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठीक आहे, की ॲक्च्युअलमध्ये डिग्री कशाची निघत नाही. डिग्री कशाची निघत नाही तर कॉसचा अँगल dy/dx असेल तर, किंवा कॉस किंवा साईन, ठीक आहे, असं कशाचा पण अँगल dy/dx असू द्यात, त्याची डिग्री निघणार नाही. ह्याची आपण ऑर्डर सांगू शकतो. ह्याची हायेस्ट ऑर्डर कुठली सांगा बरं, तर हीच असणार आहे ना 2. मग ऑर्डर सांगू शकतो पण डिग्री नॉट डिफाईन्ड. मग तुम्हाला MCQ ला हा प्रश्न येऊ शकतो की जिथं ऑप्शनमध्ये असणार आहे ऑर्डर 2 डिग्री 2 हा ऑप्शन असणार आहे ते तुम्हाला, आणि असा पण ऑप्शन असणार ऑर्डर 2 डिग्री नॉट डिफाईन्ड. मग जर तुम्हाला माहित असेल की हां ह्याची ऑर्डर काय सांगा आपण डिग्री फाइंड करू शकत नाही, तर नॉट डिफाईन्ड म्हणून तुम्ही इथं लिहू शकता. पण जर माहीत नसेल तर साहजिकच तुम्ही डायरेक्ट हे लिहिणार 2 आणि ते चुकणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आता इथं सुद्धा बघा काय सांगा, तर इथं याची ऑर्डर आणि याची ऑर्डर सेमच आहे 1 1, त्यामुळे ऑर्डर तर साधी गोष्ट आहे 1च येणार आहे. पण सांगा याची डिग्री आपण सांगू शकतो का, नाही सांगू शकत. म्हणजे याची डिग्री काय सांगा नॉट डिफाईन. म्हणजे डिग्री कशाची नॉट डिफाईन असते तर समजून घ्या, या टाईपच्या क्वेश्चनमध्ये आणि या टाईपच्या क्वेश्चनमध्ये डिग्री आपण काय म्हणणार आहे नॉट डिफाईन म्हणणार आहे. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, मग आता एक काम करा, हे व्यवस्थित लिहून घ्या या साईडचं, त्याचबरोबर या साईडचं पण व्यवस्थित लिहून घ्या. तुम्हाला मी काय करणार आहे 2 क्वेश्चन्स देणार आहे, ठीक आहे, ॲज अ होमवर्क म्हणून. मग तेवढे 2 क्वेश्चन्स तुम्हाला कंप्लीट करायचे. मग आता हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. आता तुम्हाला होमवर्कला मी 2 क्वेश्चन्स दिलेत, ठीक आहे, हा एक क्वेश्चन आहे, हा एक क्वेश्चन आहे, की ज्याची तुम्हाला ऑर्डर अँड डिग्री फाइंड करायची आहे. ठीक आहे, मग मला याची ऑर्डर अँड डिग्री फाइंड करून कमेंट सेक्शनमध्ये याचे आन्सर्स कळवा. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.